आदरणीय व्यासपीठ आणि सर्व श्रोतेगण, सर्वप्रथम रोटरी क्लब चिंचवड आयोजित या शिशिर व्याख्यानमाला 2019चं औपचारिक उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. आणि या कार्यक्रमासाठी आपण मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं यासाठी सर्व रोटरियन्सचे आभार. अशाच व्याख्यानमाला मी मुंबईतून बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबई आहे. गणेश गल्ली भागामध्ये मी वाढले आहे, ज्याला आता लालबागचा राजा म्हणतात. त्याच्या बाजूला एक ग्राउंड आहे ज्याला आम्ही पूर्वी गरम खाड्याचं मैदान म्हणायचो, आता लालबागच्या राजाचं मैदान म्हणतो, कारण आता प्रसिद्ध ते झालेलं आहे माइलस्टोन. तिथं गेली 62 वर्ष अजूनही चालू आहे विवेकानंद व्याख्यानमाला. आणि त्या विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये आम्ही शाळेकरी असल्यापासून बाय डिफॉल्ट जायचो. म्हणजे एखाद्या दिवशी आम्हाला शाळेतूनच फतवा निघायचा की उद्या तिथं शिवाजीराव भोसले सर येणार आहेत, सगळ्यांनी जाऊन तिथं अटेंड करायचं आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्याबद्दल एक 10 ओळी लिहायच्या की तुम्ही त्याच्यामध्ये काय ऐकलं. मग जाण्याशिवाय पर्याय नसायचा आणि आम्ही सिन्सिअर असल्यामुळे आम्ही खरंच जायचो, दुसऱ्याचं कॉपी नाही करायचो. आणि काय बोलले त्यातले खरंच खूप डोक्यावरून जायचं. बाउन्सर जायचे, ते खूप त्वेषाने बोलायचे. कधी बाबासाहेब पुरंदरे यायचे, कधी आणि कोणी यायचं, खूप मोठे मोठे व्यक्ती. मग तिथं मी दमा विरासदारांचं कथाकथन ऐकलं. त्याच्यानंतर आय एम फॉर्च्युनेट इनफ की मी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि गिरीश बापट हे जेव्हा ते त्यांचा कार्यक्रम करायचे कविता वाचनाचा, तो मी तिथं ऐकला. असे खूप मान्यवर व्यक्ती मी देखील त्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ऐकले. आणि आपल्याकडे साधी शाळेत वक्तृत्व स्पर्धा असते, त्यावेळी ते 3 मिनिटांचं भाषण तयार करायला आपल्याला किती वेळ लागतो आणि आपण किती त्याच्यासाठी अभ्यास करतो आणि किती पुस्तकं वाचतो आणि काहीतरी 3 मिनिटाचं भाषण तयार करतो, ते कसं पाठ करतो. ही लोक 1-1 तास कसं काय बोलत असतील असा नेहमीच बालसुलभ प्रश्न पडायचा. आणि असले सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुदैवाने आमच्या मराठीच्या बाई चांगल्या होत्या, त्यामुळे त्या देखील या प्रश्नांची आमच्या उत्तरं द्यायच्या. मला आठवते की तो काव्य वाचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी जाऊन त्यांना विचारलं होतं, काल अशी एक कविता होती, आम्ही लिहून पण घ्यायचो, मग तिथं काहीतरी आवडलं तर डायरी नेणं कंपल्सरी. मग त्याच्यात म्हटलं असं विंदा करंदीकरांनी कविता म्हटली, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हटलं किती कृतज्ञपणा आहे, तुम्ही हात पण घेता. ते म्हणे त्याचा अर्थ तसा नाही आहे, ती नियती तुम्ही घ्यायची आहे की ती तुम्ही पण असेच देणारे होत जायचं, हा त्याचा अर्थ आहे. अदरवाईज अगदी जसं पुढं म्हणाले तसं 12वीला पण ज्ञानेश्वर 5 मार्कांचा, तशीच एक साधारण एक वृत्ती असते की अमुक एक कविता असेल तर त्याच्यावर किती अभ्यास करावा, किंवा अमुक एक लेखक असेल तर किती अभ्यास करावा. अशा अभ्यासू परीक्षार्थी वृत्तीने अभ्यास करणारे जास्त असतात. पण अशा व्याख्यानमालांचं मध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांना ऐकल्यानंतर खरंच त्या नकळत्या वयात देखील जे संस्कार झाले. त्यामुळे जेव्हा या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाला बोलवलं तेव्हा वाटलं बापरे, आपण काही एवढे मोठे झालो नाहीत की अशा एखाद्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाला. कारण जेव्हा आयोजक आले होते त्यावेळी मी CP सरांसोबतच होते आणि CP सर पण म्हणाले की येईन मी उद्घाटनाला. तर मी फक्त बाजूला बसून ते ऐकत होते. दुर्दैवाने म्हणा किंवा माझ्या सुदैवाने म्हणा, त्यांची मीटिंग लागली नागपूरला, ते नागपूरला गेले आणि राखीव खेळाडू असल्यामुळे मी आले. सो इट इज अन अपॉर्च्युनिटी, म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. आणि हे खरंच आहे की माणूस जेवढी पुस्तकं वाचतो, आता इंटरनेटवर आपण बरंच काही काही वाचत असतो. व्हॉट्सअप हे झालेलं आहे, एक विद्यापीठ झालेलं आहे. फेसबुक एक दुसरं विद्यापीठ आहे. त्याच्यावर आपल्याला माहीत असलेलं नसलेलं, खरं असलेलं खोटं असलेलं बरंच काही काही येत असतं. आपण वाचत असतो, आदरभावाने पुढं पाठवत असतो, न कळता न उमजता. पण तरी देखील जेव्हा असं काही ऐकतो समोरासमोर, त्याची ती बॉडी लँग्वेज वेगळी असते, त्याच्यातून होणारा बोध वेगळा असतो. एखादं पुस्तक वाचणं आणि तेच काव्य वाचन, एखादी कविता आपण घरी बसून वाचणं आणि तीच कविता जेव्हा कवी समोर सादर करतो तेव्हा अर्थातच त्याच्यातले सौंदर्य स्थळं, त्याच्यातली आणखी काही जागा या नव्याने समजतात. एखादं पुस्तक वाचलेलं असेल पण तरी देखील त्याचा लेखक जेव्हा समोर काहीतरी बोलत असतो त्यावेळी त्या लेखकाचे इतर अनुभव आणि मग त्या पुस्तकात त्याने का असं म्हटलं असेल. म्हणजे मला ॲक्च्युली कुणी असं सांगणारं नव्हतं, त्यामुळे मी कुठल्याही वयात कुठलीही पुस्तकं वाचली. तर 7वीला असताना आहे मनोहर तरी वाचल्यानंतर मला तर सुनीताबाईंचा खूप रागच आला होता. असं कसं लिहितात ते, कारण त्यावेळी ते कळण्याचं वय नव्हतं. ह्या देखील गोष्टी आम्ही जाऊन आमच्या बाईंना विचारायचो की असं कसं असतंय वगैरे.
शी वॉज म्हणजे त्या खूप संयमी होत्या आणि आमच्या सगळ्या सलग 3 वर्ष आम्हाला मराठीला त्याच होत्या. त्यामुळे त्या 8वी 9वी 10वीच्या वर्षात तर त्यांनी आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं. हे वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या त्याच्या धारणा ह्या तेव्हा क्लिअर होतात जेव्हा आपण त्याविषयी मुक्तपणे समोरच्याशी संवाद साधतो. जसं आता सांगितलं त्याच्याप्रमाणे आता या सोशल मीडियाच्या जगामध्ये हा मुक्त संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. एकतर लोकांचा मोनोलॉग असतो, काहीतरी फेसबुकवर टाकायचं आणि गायब व्हायचं, आणि मग इतर लोक त्याच्यावर कमेंट करत बसतात आणि काथ्याकूट करत बसतात, लिहिणारा गायब. किंवा व्हॉट्सअपवर वगैरे जे फॉरवर्ड येतं ते कुणाचं तरी असतं, त्याच्यात लिहिणारा काहीतरी वेगळं लिहून गेला असतो, त्यात बरीच एडिटेशन होतात आणि तशाच पद्धतीने फॉरवर्ड केली जातात. पण समोर जेव्हा मनुष्य बोलतो आहे त्याच्यातून बऱ्याच इतर गोष्टी इतर पैलू देखील समजतात. त्यामुळे या व्याख्यानमालांचं खूप महत्त्व आहे आणि त्याच्यातून खूप विचारमंथन होतं. माणूस काही ना काहीतरी नक्कीच वेगळा विचार घेऊन जातो. आपण कधीतरी त्या विषयावर तो समोरचा एक्सपर्ट असतोच, पण त्याहीपेक्षा आपल्याला त्याच्यातून काहीतरी एक वेगळी दृष्टी मिळते, त्या विषयावर विचार करण्याचा वेगळा पैलू मिळतो. विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी तर हे खूपच आवश्यक आहे. तेवढीच एक खटकलेली गोष्ट की आत्ता समोर बसलेला जनसमुदाय हा सगळा 40+ आहे. इथं आमच्या शाळेतल्या मास्तरांसारखे कुणीच नसल्यामुळे कोणी असं असाइनमेंट दिलेली नाही म्हणजे की जा आणि बसा. पण मला आवडलं असतं की इथं जर विद्यार्थी वर्ग देखील असता, तरुण मंडळी असती, कारण ॲक्च्युली हेच सगळं नवनीत जे आहे ते त्यांच्यासाठी आहे. आत्ता इथं बसलेल्या मंडळींना हे सगळं विचारमंथन करून आता बऱ्यापैकी विचार पक्के झालेले आहेत. पण विचारांची वादळं ज्या वयात मनामध्ये निर्माण होतात त्या वयात जर अशा व्याख्यानमाला आणि असं काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळाला, ऐकायला मिळाला, ती संधी मिळाली तर जास्त बरं झालं असतं. इथल्या तरुण पिढीला विशेषतः आता इंग्लिश मिडियम झाल्यामुळे बऱ्याच मुलांना देखील हे व्याख्यानमाला म्हणजे काय वगैरे हे कळत नसेल, पण तरी देखील जसं मी कधी शास्त्रीय संगीतांच्या कार्यक्रमाला माझ्या वर्ष 10च्या मुलीला घेऊन जाते. तिला काय कळतं, मुळात मला काय कळतं हे देखील तितकंसं नाही, पण एक संधी द्यायला हवी. चांगलं जगात जे जे काही आहे ते त्यांना कळलं पाहिजे की हे देखील आहे, केवळ एकांगी नाही. अदरवाईज न्यूज चॅनलवर रात्री 9 ते 10 या काळात जो ठाणाठाणा चाललेला असतो, प्रत्येक न्यूज चॅनलवर डिबेट चाललेल्या असतात, ते म्हणजे डिबेट नव्हे, ते म्हणजे नाही. त्या व्यतिरिक्त काहीतरी खरं, सोपं, खरं आणि अर्थपूर्ण असं डिबेट असू शकतं, हे मुलांना कळलं पाहिजे. आणि त्यासाठी आत्ता जे आई बाबा आजोबा आजी आले आहेत त्यांनी उद्यापासून त्यांच्या मुलांना नातवंडांना देखील याच्यात जर आणलं तर उलट जास्त चांगलं होईल. तर त्यांच्यापर्यंत या गोष्टी जास्त चांगल्या पोहोचतील. त्यांच्यासाठी हे सगळं आहे आणि मग त्यांना देखील ती स्फूर्ती येईल. जसं आम्हाला प्रश्न पडायचा की 3 मिनिटासाठी भाषण कसं तयार करावं, किंवा लोक विचारतात की तुम्ही हे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा केला. काही अभ्यास वगैरे मी स्वतः तरी केला नाही. मला पेपर वाचायची हौस होती, मी काहीही वाचू शकायची, मी काहीही ऐकू शकायची, अजूनही माझा पेशन्स खूप आहे. सो त्याच्यातूनच चांगलं काय आहे वाईट काय आहे हे जेव्हा तुम्ही 100 गोष्टी वाचाल तेव्हा तुम्हालाच कळतं की यातली ही गोष्ट कदाचित खरी आहे, ही गोष्ट प्रोपागंडा आहे, ही गोष्ट खोटी आहे, हे नाही आहे. हे विचार तेव्हा पक्के होतात ज्यावेळी आपण फेर आणि चौरस वाचतो, चौरस ऐकतो. ही अशी एक संधी आहे जी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजकांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या संधीचा लाभ हा विशेषतः तरुण पिढीने घ्यावा, जेणेकरून त्यांचे जे विचार आहेत ते अधिकाधिक परिपक्व होतील आणि मग त्याच्यातून सुजाण नागरिक घडतील, जी या व्याख्यानमालेचं ते त्याच्यातच खरं यश असेल. या व्याख्यानमालेसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सुयश चिंतते आणि पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.